मित्रांनो, एकूणच सर्व टायटलच्या माध्यमातून आपण कोणत्या विषयावरती बोलणार आहोत याचा अंदाज तुम्हाला आला असेल, परंतु याला अतिशय कमी शब्दात जर डिस्क्राइब करायचं म्हटलं तर तुमच्या लक्षात येईल आढावा 30 एप्रिल 2022 रोजी झालेल्या टेक्निकल पूर्व परीक्षेचा, परंतु नियोजन येणाऱ्या डिसेंबर महिन्यातील टेक्निकल पूर्व परीक्षेचं नियोजन करण्यापूर्वी आपल्याला या पूर्वी झालेल्या परीक्षेचा आढावा घेणं गरजेचं असतंय। मित्रांनो, 30 एप्रिल 2022 रोजी झालेली टेक्निकल पूर्व परीक्षा ज्या माध्यमातून ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट्री अँड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस या सर्व पदभरतीसाठी एक सामायिक स्वरूपाची पूर्व परीक्षा घेण्यात आली होती, ज्याचं मार्क्स वेटेज परीक्षा झाल्यानंतरच सर्वांच्या लक्षात आलं। तोपर्यंत आयोगाकडनं सर्व मार्क्स वेटेजच्या बाबतीमध्ये एक सस्पेन्स ठेवला होता। प्रत्येक क्लासवाला आणि प्रत्येक या बाबतीमध्ये इंटरेस्ट असलेला व्यक्ती वेगवेगळ्या विषयाचं वेगवेगळं मार्क्स वेटेज जे आहे ते सांगत होता। परंतु एकूणच 30 एप्रिल 2022 रोजी जी काही पूर्व परीक्षा झालेली आहे त्या पूर्व परीक्षेमध्ये सब्जेक्ट वाईज मार्क्स वेटेज काय होतं आणि याच मार्क्स वेटेजच्या आधारे डिसेंबर 2022 मध्ये होणारी पूर्व परीक्षा आहे टेक्निकल एक्झामिनेशन्सची पूर्व परीक्षेचं नियोजन आपल्याला या स्वरूपामध्ये किंवा या माध्यमातून करणं गरजेचं आहे। कारण आपल्याकडं या पूर्वीचा एका पेपरचा अनुभव जो आहे तो आता उपलब्ध आहे। त्या परीक्षेमध्ये आपण वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केला, परंतु त्या विषयाला ॲक्च्युअली परीक्षेमध्ये किती मार्क्सचं वेटेज मिळालं या बाबतीमध्ये आपल्याला थोडासा विचार करणं गरजेचं आहे। मित्रांनो, सिलेबसच्या माध्यमातून एकूण 3 भागामध्ये विभागली गेलेला अभ्यासक्रम, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान अशा स्वरूपाचा अभ्यासक्रम डिवाइड करून दिला होता। परंतु ॲक्च्युअल जेव्हा परीक्षा झाली त्यावेळेला मात्र लक्षात आलं की सिलेबस हा 3 नाही तर एकूण 4 भागामध्ये डिवाइड झालेला आहे। जो काही ॲक्च्युअल मार्क्स वेटेज वेगवेगळ्या सब्जेक्टला दिलं गेलं होतं ते आपण पाहूया आणि त्याच्या अकॉर्डिंगली 2022चा आपल्याला अभ्यास आणि एकूणच नियोजन करणं शक्य होणार आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकूण 4 भागामध्ये जी आहे ती MPSCची टेक्निकल प्रिलिम्स एक्झामिनेशन डिवाइड झाली होती। त्यापैकी एक पार्ट जो आहे तो आपल्या लक्षात येईल मराठी, दुसरा जो आहे तो इंग्रजी, तिसरा पार्ट जो आहे तो आहे तुमचा चालू घडामोडीपर्यंत GSचा, ज्याला आपण सामान्य ज्ञान म्हणतो, हा पार्ट जो आहे तो इथं होता। आणि जो चौथा पार्ट आहे तो अगदी परीक्षेच्या दिवशी वेगळा असल्याचं आपल्या निदर्शनास आलं, तो म्हणजे जनरल मेंटल ॲबिलिटीचा। अपेक्षेप्रमाणे मराठी आणि इंग्रजीचे एकूण 15 क्वेश्चन्स आलेले तुम्हाला पाहायला मिळतील। 15 क्वेश्चन आणि 30 मार्क्सचं वेटेज जे आहे ते मराठी आणि इंग्लिश या प्रत्येक विषयाला दिलं गेलं होतं। परंतु एकूणच GSचा जो सिलेबस होता तो तुम्हाला पाहायला मिळेल भारतीय राज्यघटना, विज्ञान, परंतु विज्ञानामध्ये पुन्हा 3 पार्ट्स पाडले होते, ज्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, RS-GIS आणि ICT असे 3 जे आहेत ते पार्ट असलेले तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याच्यावरती सेपरेट स्वरूपाचे प्रश्न विचारले गेलेले आहेत। भूगोल हा एक पार्ट होता, पर्यावरण आणि चालू घडामोडी अशा एकूण 5 मुख्य विषयामध्ये हा सामान्य ज्ञानाचा पार्ट डिवाइड झाला होता आणि जनरल मेंटल ॲबिलिटी हा एक सेपरेट पार्ट जो आहे तो पूर्व परीक्षेला आला होता। भारतीय राज्यव्यवस्थेचा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल एकूण 10 प्रश्न जे आहेत ते या परीक्षेमध्ये आले होते। अशा पद्धतीचं मार्क्स वेटेज जे आहे ते या पूर्व परीक्षेमध्ये भारतीय राज्यव्यवस्थेला होतं। त्यानंतर तुमच्या लक्षात येईल विज्ञानाचे जे 3 पार्ट पाडलेले आहेत त्यापैकी बेसिक सायन्स वरती, फिजिक्स, केमिस्ट्री वरती तुमचे एकूण 5 प्रश्न आले होते। RS आणि GIS ज्याला रिमोट सेन्सिंग आणि GIS म्हणतो त्याचा एकूण 4 प्रश्न 8 मार्क्ससाठी होते। आणि मित्रांनो, ICTचे एकूण 4 प्रश्न आले होते 8 गुणांसाठी। भूगोल हा एक सर्वांची जमेची बाजू होती, किमान 10 प्रश्न भूगोलावर येतील असं वाटलं होतं, परंतु कुवर जॉग्रफीचा विचार करता फक्त 7 प्रश्न जी आहेत एकूण 14 गुणांसाठी भूगोल या विषयावरती आले होते। पर्यावरणाचा जर विचार केला तर पर्यावरणाला एक्झॅक्ट कोरिलेट करणारे क्वेश्चन्स जे आहेत ते फक्त 5 प्रश्न होते 10 गुणांसाठी। चालू घडामोडीचा विचार केला तर हे स्ट्रेट फॉरवर्ड एकूण 10 क्वेश्चन होते 20 मार्क्ससाठी। जनरल मेंटल ॲबिलिटीचा मात्र तुम्हाला अंदाज आला एकूण 25 प्रश्न जी आहेत
बुद्धिमत्ता आणि अंकगणिताचे आले होते एकूण 50 मार्क्ससाठी। आणि मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचा जो आहे अभ्यासाचा मूड जो होता तो या ठिकाणी आडाखे जे आहेत ते चुकलेले आहेत। कारण आपण अभ्यास करताना मराठी, इंग्रजी आणि या सर्व GS मध्ये जे घटक होते या सर्व घटकांना एकूण 20-20 प्रश्न मराठी, इंग्रजी या विषयाचे येतील आणि राहिलेल्या 60 प्रश्नांमध्ये 10-10 प्रश्न जे आहेत या प्रत्येक विषयाचे असतील। अशा पद्धतीचे आडाखे किंबहुना अंदाज जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये बहुतांशी क्लासवाल्यानं बांधले होते आणि त्या अकॉर्डिंगली प्लॅनिंग केली होती। परंतु MPSCनं हा एक सस्पेन्स ठेवला आणि त्या माध्यमातून अचानकपणे जो काही हा आलेला पॅटर्न आहे तो पॅटर्न आपल्याला किमान पुढल्या परीक्षेसाठी एक दिशादर्शक असणार आहे। कारण या ठिकाणी मी 1-2 ॲनालिसिस जेव्हा पाहिले त्यावेळेला लक्षात आलं काही लोकांनी यातला काही घटक जे आहेत ते एकमेकांना कोरिलेट केलेले आहेत। कारण बरेचसे पर्यावरणाचे प्रश्न हे भूगोलामध्ये आल्यासारखे वाटतात, परंतु हा जो सब डिव्हिजन आपण केलेला आहे या सब डिव्हिजन्स देखील आपल्याला लवकर लक्षात येत नाहीयेत। म्हणून या 2 विषयामध्ये आणि या 3 विषयामध्ये जे आहे ती स्वतःकडनं कन्फ्युजन करू नये। कारण अभ्यास करत असताना आपण हे सर्व विषय वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यास करत असतो, याचं मटेरियल देखील वेगवेगळं आहे। या एकूणच मार्क्स डिस्ट्रीब्युशन आणि प्रश्नसंख्यावरतून आपल्याला 2022 साली होणारी डिसेंबर महिन्यातील जी काही पूर्वपरीक्षा जे त्या पूर्वपरीक्षेचं नियोजन करता येईल आणि अशा पद्धतीनं प्रत्येक विषयाला जी आहे ते आपल्याला वेळ आणि एकूणच वेटेज जी आहे ते द्यावं लागेल आणि त्या अकॉर्डिंगली किमान 100+ गुणांचं नियोजन आपल्याला करावं लागेल। मित्रांनो, या परीक्षेमध्ये एकूण 136हून अधिक पूर्व परीक्षेमध्ये ज्यांनी गुण मिळवलेले आहेत ते भावी अधिकारी देखील त्यांनी नेमकं या परीक्षेमध्ये काय नियोजन केलं होतं या बाबतीमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत। त्यांचा देखील व्हिडिओ आपण या ठिकाणी आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहोत। मित्रांनो, या बाबतीमध्ये आपल्याला काही प्रश्न असतील किंबहुना काही माहिती घ्यायची असेल तर JD फाउंडेशन औरंगाबादच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपण कॉल करू शकता किंबहुना या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देखील आपले प्रश्न विचारू शकता। मी 100% प्रयत्न करतो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी। धन्यवाद मित्रांनो, बेस्ट लक।